नमस्कार फ्रेंड्स. आपण दलित साहित्य हा विषय हाताळत होतो. ह्या विषयाचा आपण अभ्यास करत होतो. या विषयातील घटक 3 उपघटक ई सौंदर्यशास्त्र साहित्यातील दलित साहित्यातील सौंदर्यशास्त्र हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत. याचा स्थूल परिचय करून घेणार आहोत. दलित साहित्य, बौद्ध विचार आणि आंबेडकरवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यामुळे जातीभेद, रूढी, परंपरा, देवदेवता, कर्मकांड यांसारख्या हिंदू धर्मातील बाबींना नाकारले गेले आणि दलित समाजात एक नवी सांस्कृतिक प्रेरणा मिळाली. या धार्मिक आणि सांस्कृतिक बदलाच्या काळात दलित साहित्य चळवळ सुरू झाली आणि बौद्ध विचारांसोबत आंबेडकर विचार प्रणाली दलित साहित्यात डोकावू लागली. भगवान बुद्धांनी स्वर्ग, नर्क, जातीभेद, कर्मकांड, यज्ञयाग, मूर्तिपूजा, परमेश्वर या कल्पनांना नाकारले. त्यांनी मानवतेला महत्त्व दिले आणि मनुष्य मात्राला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, मानसिक अशा सर्व स्तरांवर समता, समानता, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता आणि स्वातंत्र्य या मानवी मूल्यांवर आधारित समाजरचना करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या तत्त्वज्ञानाने समाजातील दुःखितांना, शोषितांना आणि अस्पृश्यतेला बळी पडलेल्यांना समानतेचा आणि आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला. पुढे आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित असून त्यात बुद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ बैठक आहे. याचा मुख्य उद्देश मनुष्य म्हणून जगण्याचा हक्क, मानवी स्वातंत्र्य, समता आणि स्वाभिमानाची प्रस्थापना करणे हा आहे. तो जातपात, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता आणि ब्राह्मणशाही यांसारख्या सामाजिक विषमतेवर तीव्र प्रहार करतो. पुढे बुद्धिप्रामाण्यवाद, लोकशाही, समाजवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या आंबेडकरवादाचा आधार आहे. काय तर बुद्धिप्रामाण्यवाद, लोकशाही, समाजवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे काय, हे तर आंबेडकरवादांचा आधार आहे. हेच विचार दलित साहित्याची बैठक ठरले. दलित साहित्याचे स्वरूप, जाणीव, वैशिष्ट्य. दलित साहित्याचा मूळ आधार दलित जाणीव आहे, जी परंपरागत मराठी साहित्यात नसलेली नवी नदीची जाणीव आहे. ही जाणीव कशी आहे, तर जी परंपरागत मराठी साहित्यात नसलेली नवीन नदीची जाणीव आहे. दलित जाणीव म्हणजे रूढी, परंपरा, वर्ग, वर्ण आणि विषमतेच्या विरोधात बंड करणारी, धर्म, संस्कृती, व्यवस्थेतील भेदभाव नाकारणारी भावना आहे. दलित साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये: गुलामगिरीची आणि जोखडातून बाहेर पडण्याची मानसिक प्रेरणा, दलित लेखकांचा विद्रोहात्मक आणि क्रांतिकारी दृष्टिकोन, व्यक्तीच्या सामाजिक, मानसिक संघर्षाचे आणि जीवनातील वास्तव्याचे दर्शन, मानवतावादी आणि मूल्याधिष्ठित भूमिका, नकार, विद्रोह, बंड आणि प्रतिकार या प्रवृत्तींचा आविष्कार, सामाजिक चळवळीचा भाग असून सर्जनशील, कलावंत आणि अभिव्यक्त होतो, जागृती, प्रेरणा, प्रगती आणि नवनिर्मितीचा ध्यास हे सर्व दलित साहित्याचे वैशिष्ट्य आहेत. दलित साहित्याचे वैशिष्ट्य काय आहेत? प्रमुख वैशिष्ट्ये तर एक आहे गुलामगिरीची आणि जोखडातून बाहेर पडण्याची मानसिक प्रेरणा. दुसरा आहे दलित लेखकांचा विद्रोहात्मक आणि क्रांतिकारी दृष्टिकोन. तिसरा आहे व्यक्तीच्या सामाजिक, मानसिक संघर्षाचे आणि जीवनातील वास्तव्याचे दर्शन. चौथा आहे मानवतावादी आणि मूल्याधिष्ठित भूमिका. पाचवा आहे नकार, विद्रोह, बंड आणि प्रतिकार या प्रवृत्तींचा आविष्कार. सहावा आहे सामाजिक चळवळीचा भाग असून सर्जनशील, कलावंत म्हणून अभिव्यक्त होणे. सातवा आहे जागृती, प्रेरणा, प्रगती व नवनिर्मितीचा ध्यास. हे सर्व दलित साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. पुढे शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या मते दलित जाणीव म्हणजे मानवी स्वातंत्र्य आणि वास्तववादी दृष्टिकोनातून झालेला सामाजिक परिवर्तनाचा ध्यास. गंगाधर पानतावणे यांच्या मते दलित साहित्य म्हणजे माणसाला केंद्र मांडणारे आणि क्रांतिमुक्तीच्या संघर्षातून निर्माण झालेले साहित्य, जे मानवी बंधुत्वाचा विचार करते. पुढे यशवंत मनोहर यांच्या मते दलित साहित्य म्हणजे विद्रोह, मानवतावाद, इहलोकनिष्ठा, बुद्धिवाद आणि सामाजिक न्यायासाठी सर्व संघर्षांविरुद्ध असलेला जागरूक विचार म्हणजे दलित साहित्य होय. दलित साहित्य समीक्षा व दलित समीक्षक. दलित साहित्याच्या निर्मितीनंतर त्यांच्या मूल्यांची मांडणी करणारे दलित समीक्षक पुढे आले. दलित समीक्षक कोण आहेत? तर डॉक्टर भना वानखेडे, डॉक्टर भाऊ लोखंडे, दया पवार, राजा ढाले, रावसाहेब कसबे, केशव मेश्राम, अर्जुन डांगळे, रत्नाकर गणवीर, ताराचंद खांडेकर, गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, बाबूराव बागुळ,
शंकरराव खरात इत्यादी हे दलित समीक्षक पुढे आलेले दिसून येतात. दलित साहित्य आणि मार्क्सवाद. दलित साहित्याच्या समीक्षकांनी आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद यांच्या विचारांचा समन्वय करून साहित्य तपासणीची मागणी केली. दलित लेखक मार्क्सवादी विचारांच्या शोषणाविरोधीची भूमिका मान्य करतात, पण बुद्ध आणि आंबेडकरांच्या शोधावर आधारित क्रांतीला प्राधान्य देतात. समीक्षांचे मत आहे की दलित साहित्य हे केवळ आर्थिक शोषणावर आधारित नसून त्यात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा अनेक प्रकारच्या शोषणाचे चित्रण आहे, ज्यामुळे ते केवळ मार्क्सवादावर आधारलेले असू शकत नाही. पुढे मराठी समीक्षकांनी केलेली दलित साहित्याची समीक्षा. मराठी साहित्य समीक्षकांमध्ये दलित साहित्याकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन आहे, जो दलित लेखकांची वेदना आणि प्रश्न समजावून घेतो. डॉक्टर भना वानखेडे यांच्या मते दलित साहित्य म्हणजे दलित लेखकांनी दलिताविषयी निर्माण केलेले प्रबोधक साहित्य आहे. मराठी समीक्षकांनी दलित साहित्याच्या मूल्यांकनाबाबत 2 प्रमुख भूमिका घेतल्या. पहिली भूमिका, दलित साहित्याचे मूल्यमापन करताना वाङ्मयीन मूल्यांऐवजी सामाजिक मूल्यांवर भर द्यावा. 2. वाङ्मयीन निकषांवर आधारित मूल्यमापन असावे. पुढे परंपरागत समीक्षकांनी दलित साहित्याचे मूल्यमापन करताना केवळ सौंदर्य, कलात्मक आणि अभिव्यक्तीच्या निकषांवर भर दिल्याने काही वेळा दलित साहित्याला न्याय मिळाला नाही, अशी टीका दलित समीक्षकांनी केलेली आहे. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र हे साहित्य, कलावंत आणि वाचक यांच्या अनुभवावर आधारित आहे. यांचे सौंदर्यशास्त्र रूढ परंपरागत सौंदर्य कल्पनांना नाकारून बंड, विद्रोह, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांसारख्या क्रांतिकारी मूल्यांवर आधारित आहे. दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचे विचार लोकाभिमुखता, सामाजिक लोकशाहीवादी मूल्यांवर आधारित संवाद, बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ज्ञानाच्या समतोलातून कनिष्ठ मूल्यांशी विरोध करणारे सौंदर्यशास्त्र आहे. आधारित आहे. ज्ञानाच्या समतोलन कनिष्ठ मूल्यांचे विरोध करणारे सौंदर्यशास्त्र आहे. जीवनानुभूती आणि आशय. जीवनानुभूती आणि आशय. साहित्यात कलावंत जीवनातील अनुभव शोधतो. अश्रू आणि आनंद कलाकृतीचे सौंदर्यरूप बनवतात. 3. सामाजिक क्रांतीचे संदर्भ. दलित साहित्य हे जीवननिष्ठ आणि समाजाभिमुख असल्याने समाज परिवर्तनाचे मूल्य जपते. ते क्रांतीचे संदर्भ असतात. न्याय आणि विचार. समाजात चालत असलेल्या कुरूपता, विद्रूपता यांसारख्या गोष्टींवर मात करून सुसंवाद, सुखरूपता, न्यायाचा स्वीकार हा औचित्यपूर्ण विचार आहे. प्रकृतीचे सौंदर्य. प्रकृतीच्या स्वभावाला आणि सौंदर्याला महत्त्व देऊन दलित साहित्य हे सौंदर्य जपते. मानवी औचित्य. आत्मश्रद्धा आणि मानवी औचित्यपूर्ण विचारांना महत्त्व देणारा हा विचार आहे. शंकरराव खरात. दलित साहित्याची जीवनातील भावभावनांचा आविष्कार म्हणून चिकित्सा केली. शंकरराव खरातांनी दलित साहित्याची जीवनातील भावभावनांचा आविष्कार म्हणून चिकित्सा केली. दलित साहित्यात विद्रोह, वेदना, दुःख, बालपण, अन्याय अशा अनेक सामाजिक विषयांचा समावेश आहे. त्यांनी दलित साहित्याचे मूल्यमापन करताना रूढ समीक्षेला न जुमानता दलित जीवनातील सत्य, भावना आणि अनुभूती यांना महत्त्व दिले. दलित साहित्यातील प्रमुख मूल्य दलित संवेदना, जाणीव आणि वेदना आहेत. दलित साहित्याची व्याख्या. संकल्पना डॉक्टर भना वानखेडे, बाबुराव बागल, गंगाधर पानतावणे आणि राजा डाले यांच्या व्याख्यांचा समावेश आहे. दलित साहित्य, बौद्ध विचार आणि आंबेडकरवाद. यात आंबेडकरांचा धर्मस्वीकार, बुद्ध तत्वज्ञान, आंबेडकरवादाचे मानवी मूल्य, समता, बुद्धिप्रामाण्यवाद स्वरूप स्पष्ट केले. दलित साहित्याचे स्वरूप, जाणीव, वैशिष्ट्ये. यात दलित जाणीव, रूढी परंपरांच्या विरोधात आणि साहित्याची विद्रोहात्मक, क्रांतिकारी आणि मानवतावादी वैशिष्ट्ये दिली आहेत. दलित साहित्य समीक्षा आणि दलित समीक्षक. प्रमुख दलित समीक्षांची नावे आहेत. पुढे दलित साहित्य, मार्क्सवादावरील दलित समीक्षांचे मत केवळ आर्थिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक शोषणही महत्त्वाचे आहे. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र. हे बंड, विद्रोह, स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित असून लोकाभिमुखता आणि जीवनानुभूती आणि सामाजिक क्रांतीचे संदर्भ हे त्यांचे प्रमुख विचार आहेत. आता काही प्रश्न उत्तर आले ते पाहूया. दलित साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा.
दलित साहित्याचा मूळ आधार दलित जाणीव आहे, जी परंपरागत मराठी साहित्यात नसलेली एक नवीन जाणीव आहे. जाणीवेचे स्वरूप कसे आहे, तर दलित जाणीव हे रूढी, परंपरा, वर्ग, वर्ण आणि विषमतेच्या विरोधात बंड करणारी, धर्मसंस्कृती आणि व्यवस्थेतील भेदभाव नाकारणारी भावना आहे. प्रेरणा आणि दृष्टिकोन कसा आहे, तर हे साहित्य गुलामगिरीतून बाहेर पडण्याच्या मानसिक प्रेरणेतून जन्माला आले. आले असून लेखकांचा दृष्टिकोन विद्रोहात्मक आणि क्रांतिकारी असतो. त्याचं वास्तव दर्शन कसं आहे, तर हे साहित्य व्यक्तीच्या सामाजिक, मानसिक संघर्षाचे आणि जीवनातील वास्तविकतेचे दर्शन घडवते. मूल्य काय आहेत ह्या साहित्याचे, तर हे मानवतावादी आणि मूल्याधिष्ठित भूमिकेवर आधारलेले आहेत. ज्यात नकार, विद्रोह, बंड आणि प्रतिकार या प्रवृत्तींचा आविष्कार दिसतो. चळवळ, या साहित्याची चळवळीच्या संदर्भात कसं आहे, तर हे साहित्य सामाजिक चळवळीचा एक भाग असून सर्जनशील कलावंत म्हणून अभिव्यक्त होते. प्रश्न 2, दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र हे साहित्य, कलावंत आणि वाचक यांच्या अनुभवावर आधारित आहे. रूढ कल्पनांना नकार हे सौंदर्यशास्त्र, रूढ परंपरागत सौंदर्य कल्पनांना नकारून बंड, विद्रोह, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांसारख्या क्रांतिकारी मूल्यांवर आधारित आहे. बुद्ध आंबेडकरवाद, याची मूळ बैठक बुद्ध आणि आंबेडकर विचारांनी प्रेरित झालेल्या दलित जाणीवेवर आधारित आहे. दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचे विचार, लोकाभिमुखता, बहुजन हिताय बहुजन सुखाय या न्यायाच्या समतोलनातून कनिष्ठ मूल्यांशी विरोध करणारे सौंदर्यशास्त्र आहे. दलित साहित्य हे सौंदर्यशास्त्र आहे. अनुभूती आणि आशय, कलावंत जीवनातील अनुभव शोधतो. अश्रू आणि आनंद कलाकृतीचे एक सौंदर्य रूप बनवतात. सामाजिक क्रांतीचे संदर्भ, दलित साहित्य समाज परिवर्तनाचे मूल्य जपते, जे क्रांतीचे संदर्भ असतात. न्याय आणि विचार, समाजात चालत आलेल्या कुरूपता, विद्रूपता यांवर मात करून सुसंवाद, सुकुरूपता आणि न्यायाचा स्वीकार हा औचित्यपूर्ण विचार दलित साहित्य मांडते. मानवी औचित्य, आत्मश्रद्धा, मानवी औचित्यपूर्ण विचारांना महत्त्व दिले जाते. प्रश्न 5, आंबेडकरवादाचे स्वरूप स्पष्ट करा. आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित असून त्यात बुद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ बैठक आहे. उद्देश काय आहे, तर याचा मुख्य उद्देश मनुष्य म्हणून जगण्याचा हक्क, मानवी स्वातंत्र्य, समता आणि स्वाभिमानाची प्रस्थापना करणे हा आहे. विरोध, आंबेडकरवाद जात-पात, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता आणि ब्राह्मणशाही यांसारख्या सामाजिक विषमतेवर तीव्र प्रहार करतो. तत्त्वज्ञान, प्रामाण्यवाद, लोकशाही, समाजवाद, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांवर आंबेडकरवादाचा आधार आहे, जे विचार दलित साहित्याची बैठक ठरले आहेत. प्रश्न 6, दलित साहित्याच्या समीक्षेविषयी दलित समीक्षकांची भूमिका मांडा. दलित साहित्याच्या निर्मितीनंतर त्यांच्या मूल्यांची मांडणी करण्यासाठी दलित समीक्षक पुढे आले. मूल्यमापनाचा आधार, दलित साहित्यातील प्रमुख मूल्ये दलित संवेदना, जाणीव आणि वेदना आहेत. मार्क्सवादावरील मत, दलित समीक्षकांनी आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद यांच्या विचारांचा समन्वय करून साहित्य तपासणीची मागणी केली. तथापि दलित साहित्य केवळ आर्थिक शोषणावर आधारित नसून त्यात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा अनेक प्रकारच्या शोषणाचे चित्रण आहे, ज्यामुळे ते केवळ मार्क्सवादावर आधारलेले असू शकत नाही, असे त्यांचे मत आहे. रूढ समीक्षेला विरोध, शंकरराव खरात यांनी दलित साहित्याचे मूल्यमापन करताना रूढ समीक्षेला न जुमानता दलित जीवनातील सत्य, भावना, अनुभूती यांना महत्त्व दिले. पुढे डॉक्टर भा वानखेडे यांच्या मते दलित साहित्य म्हणजे दलित लेखकांनी दलितांविषयी निर्माण केलेले प्रबोधक साहित्य आहे, असं वानखेडे यांचं मत आहे. काही टिपा आल्यात त्या पाहूया. दलित साहित्यातील विद्रोह, दलित साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा आधार बंड, विद्रोह, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यांसारख्या क्रांतिकारी मूल्यांवर आहे. दलित साहित्यात नकार, विद्रोह, बंड आणि प्रतिकार या प्रवृत्तींचा आविष्कार असतो. दलित साहित्यात विद्रोह हे नवे मूल्य निर्माण झाले आहे. नवे मूल्य निर्माण झाले आहे, कारण त्यात दलित जीवनातील वेदना, आक्रोश, अन्याय यांचे दर्शन घडते. यशवंत मनोहर यांच्या मते दलित साहित्य म्हणजे विद्रोह, मानवतावाद आणि सामाजिक न्यायासाठी सर्व संघर्षांविरुद्ध असलेला जागरूक विचार आहे. प्रश्न 2, दलित साहित्यातील जाणीव. टीप 2, दलित साहित्यातील जाणीव. दलित साहित्याचा मूळ आधार दलित जाणीव आहे, जी परंपरागत मराठी साहित्यात नसलेली एक नवीन जाणीव आहे. दलित जाणीव म्हणजे रूढी, परंपरा, वर्ग, वर्ण,
विषमतेच्या विरोधात बंड करणारी, धर्म, संस्कृती आणि व्यवस्थेतील भेदभाव नाकारणारी भावना आहे. ही जाणीव गुलामगिरीतून बाहेर पडण्याची मानसिक प्रेरणा देते. शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या मते दलित जाणीव म्हणजे मानवी स्वातंत्र्य आणि वास्तववादी दृष्टिकोनातून झालेला सामाजिक परिवर्तनाचा ध्यास आहे. आता काही एका वाक्यात उत्तरे आले ते पाहूया. विद्रोह म्हणजे काय? सामाजिक विषमतेविरुद्ध आणि रूढ परंपराविरुद्ध केलेले बंड किंवा प्रतिकार म्हणजे विद्रोह होय. प्रश्न 2. दलित समीक्षकांची नावे लिहा. भना वानखडे, डॉक्टर भाऊ लोखंडे, दया पवार, राजा ढाले, रावसाहेब कसबे, गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, बाबूराव बागुल, शंकरराव खरात ही काही दलित समीक्षकांची नावे आहेत. प्रश्न 3. दलित साहित्याची व्याख्या लिहा. दलित साहित्याची व्याख्या डॉक्टर भना वानखेडे यांच्या मते दलित साहित्य म्हणजे दलित लेखकांनी दलितांविषयी निर्माण केलेले प्रबोधक साहित्य होय. प्रश्न 4. दलित साहित्याची 2 वैशिष्ट्ये दाखवा. गुलामगिरीतून बाहेर पडण्याची मानसिक प्रेरणा आणि लेखकांच्या विद्रोहात्मक आणि क्रांतिकारी दृष्टिकोन. प्रश्न 5. दलित जाणीवेचे साहित्य म्हणजे काय? रूढी, परंपरा, वर्ण, वर्ग, विषमतेच्या विरोधात बंड करणारी, भेदभाव नाकारणारी दलित जाणीव व्यक्त करणारे साहित्य म्हणजे दलित जाणीवेचे साहित्य होय. प्रश्न 7. दलित साहित्याचे 2 सौंदर्य गुण लिहा. लोकाभिमुखता आणि सामाजिक लोकशाहीवादी मूल्यांवर आधारित संवाद आणि दुसरा आहे सामाजिक क्रांतीचे संदर्भ. मित्रांनो, तर फ्रेंड्स, हा घटक आपण चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. दलित साहित्य मधील हा घटक 3 सौंदर्यशास्त्र, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र याचा स्थूल परिचय आपण करून घेतलेला आहे. तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या घटकाचं चांगलं ज्ञान होईल, आकलन होईल आणि स्मरणात राहील. आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांसोबतही शेअर करा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.